छत्रपति संभाजीनगर से संजय शिरसाट का सियासी बयान सामने आया है। मंत्री संजय शिरसाट ने कहा कि दुख की भावना से पहले सत्ता की जल्दी दिखाई दे रही है। उन्होंने शपथ को लेकर हो रही जल्दबाजी पर सवाल उठाते हुए कहा कि राजनीति में इंसान से ज्यादा कुर्सी को महत्व दिया जा रहा है। यह आम जनता की भावना है जिसे वे आवाज दे रहे हैं। उन्होंने कहा कि मैंने नहीं सोचा था कि अजित पवार के जाने के बाद इतना बड़ा डेवलपमेंट होगा। मैंने सोचा था कि कुछ समय बाद डेवलपमेंट होगा। इतनी जरूरी हलचल, सुनेत्रा पवार का मुंबई जाना और नेताओं के बयान, यह सब जल्दबाजी है। आइए सुनते हैं क्या कहना है मंत्री संजय शिरसाट का। मुळामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत अजितदादा गटाचे, त्यांचा सर्वांचा आता या वेळेला ज्या क्षणी तरी जी घटना घडली त्यानुसार आता पवार कुटुंबातलाच माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे। आणि म्हणून भाजप काय किंवा आम्ही काय, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत। म्हणून आता राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय ठरवतो माहित नाही, परंतु मला वाटतं हे पवार कुटुंबातलाच आज राष्ट्रीय अध्यक्ष हा होईल। स्थानिक निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदामध्ये तुमच्यावर आरोप करते तुम्ही गदावादी भाजपने काय बोलावं, काय निवडणुकीमध्ये काय प्रचार करावा हा त्यांचा विषय, परंतु इतके सफाईनं स्थानिक नेते खोटं बोलतील याच्यावर माझा आता विश्वास बसत नाही, पण आता ठेवावं लागेल। अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाहीये। मी त्यांना पुन्हा विनंती करतो, आणि जर असंच केलं तर आम्हाला जर बोलावं लागलं तर मग ह्या नेत्यांनी काय काय गडबडी केल्यात हे वरिष्ठाच्या कानी मी निश्चित टाकेल। राज्यात आणि केंद्राच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि याचं खापर लाडक्या बहिणीवर पडलं त्याचं नाना पडलं। लाडक्या बहिणीच्या मुळे तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणणं चुकीचं आहे। ही योजना आम्ही अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेली आहे, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलंय की ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय आम्ही बंद पडू देणार नाही। म्हणून आम्ही तिजोरी कशी भरायची याचा निश्चित प्रयत्न करू, परंतु लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही।